नमस्कार मंडळी, मी आता आहे असुरंडीत आणि आज काम चालू होता. 10:30पर्यंत काम चालू झाला, पण आता लाईट गेली आहे. त्यामुळे आम्ही आता बसलो, हे असे बसलेत होय, त्याच्या मागे थय. आता काय पर्याय नाही आमका हे बसण्याशिवाय. आता लाईटीची वाट बघतो, थोडं वेळ बघतलो आणि नंतर घरात आलो, नाही तर दुसऱ्या कामावर खाली जाऊन बघतलो. कंटाळा येईल सकाळपासून येल्यापासून मूड होत नाही आणि याच्यात नेटवर्क पण नाही. अरे काय रे काहीतरी पेतला दड काहीतरी लागलं नाही ना. तर आता अरे बाई थोडं काम बघतो होता काय, लाईटली तर काम होतं, नाही तर लाईटीशिवाय काम नाही. आता रस्त्यावर फिरायनंच आता मारायचा लागता. काय करताला आता आता येलो खरे एवढे लांब बसून म्हणजे आता तेवढा पेट्रोलचा खर्च तरी भागण्या एवढा तरी काम हो काय आता. पण आता होत नाही, त्या का पर्याय नाही. मग आता ह्यो बंगलो आहे यो या बंगल्याचं काम चालू आहे. गाडी आणलो, प्रत्येकाने एक एक गाडी घेऊन येलो. पेट्रोल आमची आता स्वस्त झाला ना, 113 रुपये झाला. त्यामुळे प्रत्येकाने एक एक गाडी घेऊन येलो. आता जातो, बघूया काय करूचा. पाऊस पण पडत नाही ना, मासे पण चढत नाहीत. लय हालत बेकार झाली आहे. पाऊस जरी पडलो असतो तर माशांका तरी 4 दिवस चांगले गेले असते आणि जेवण पण वाईट जरा चांगला गावला असता. मुळी तरी भाजून खाऊ गावले असते. बाई काय नसलं तरी चाललं असतं. काय करूया आता, पावसाला शिरा पडली भाई त्याच्या काळात तोंड करून येत नाही महाराज. आता बघतो आणि जातो घरात. स्कर्टिंग बसून झाला सगळा आज आणि जिन्यावरचा स्कर्टिंग होता साईडचा तापण आता बसून झाला. बघा आता जुनं कसं दिसतं बघा. सध्या काय झालं त्यामुळे क्लिअर दिसतो नाही, तरी पण तुमचा दाखवतोय बघा. जुन्यासारखं स्कर्टिंग पण लावून झाला आता बघा. कसं लावलं होतं दिसता बघा. जुनं कसं आता चिकनं दिसायला लागलो, एकदम परफेक्ट मस्त वाटतं की नाही जुनं आता बघा. एकदम नागोबा स्टाईल नागोबा कसलं वाटतं बघा जुनं. जुनं बसून झालं आता वाईट जरा एक आर्च मारलो होता आर्च आणि एवढा खर्चलो एवढा सगळा झाला. आता झाले 6 वाजले 6:30 वाजले. आता जातो घरात.